नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। वड पौर्णिमा स्पेशल आज आपण घट्ट अशी बासुंदी बनवणार आहोत। या बासुंदीत आपण खवा, मिल्क पावडर किंवा बिस्किट यांचा वापर न करता घट्ट अशी बासुंदी बनवणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता आपण बासुंदी बनवायला सुरुवात करूया। मी इथे पातेली गॅसवर ठेवून घेतलेले आहे। फ्लेम हा आपल्याला लो ठेवायचा आहे। मी या दुधाला 2 तास लो फ्लेमवर बॉईल करून घेणार आहे। या दुधाला आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं दूध खाली लागणार नाही। पाहू शकता 2 तासानंतरून आपलं दूध हे खूप छान असं घट्ट झालेलं आहे। आता मी इथे पातेल्याला साईडला लागलेली मलाई काढून घेणार आहे। आता मी यात साखर घालून घेणार आहे। मी यात 1 वाटी साखर घातलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकतात। आता या दुधाला आपल्याला साखर विरघळेपर्यंत उकळून घ्यायचं आहे। आधी मी या दुधात एक काचेची बशी घालून घेतलेली होती। ज्या वेळेस दूध आपण बॉईल करतो त्यावेळेस दूध ओतू जायला नको म्हणून ही बशी मी टाकलेली होती। आता मी या बशीला काढून घेणार आहे। रेडी आहे आपली बासुंदी। आता मी या बासुंदीला दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार आहे आणि थंड होऊ देणार आहे। या बासुंदीला आपल्याला रूम टेम्परेचरवरच गार करून घ्यायची आहे। पाहू शकता आपली बासुंदी थंड झाल्यावर खूप छान अशी घट्ट झालेली आहे। अशा पद्धतीने बासुंदी बनवल्यावर खूप छान टेस्टी लागते। यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्राय फ्रूट्स, वेलची पूड घालू शकतात। ही बासुंदी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हा सगळ्यांना वड पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।